विक्रम पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी विक्रमला आमंत्रित केले। आज मात्र आपल्या खेळीचा एक नवा विक्रम या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये मात्र खऱ्या अर्थाने करेल की काय असं प्रश्नचिन्ह मात्र खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण एकत्रित झाला या स्पर्धेच्या माध्यमातून। पश्चिम महाराष्ट्राची मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा मात्र उद्यास येताना पाहायला मिळते। दुसऱ्या पर्वामध्ये मॅच ऑन ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल आपली स्टान्स बदलले, भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना मयूर पन्नाळकर ब्रँडेड स्ट्रोक 4 रनसाठी चौकार। इथे पाहू शकता पहिल्याच बॉल वरती अगदी सांगितलंय स्वॅग से करेंगे सबका स्वागत। मोस्ट वेलकम मैदानाच्या आतमध्ये मयूर पन्नाळकरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय। पहिल्या बॉल वरती अगदी बागफुटला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर पन्नाळकर पाहायला मिळतोय। हा खरं तर राहुल सर ब्रँड आहे। आज ब्रँडला ब्रँडची व्हॅल्यू या मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल। पुन्हा एकदा स्वीप केलाय, पॅडल स्वीप, हो बॉल निघालाय वेगाने, दन 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 कर सीमा रेषा पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार। पहिल्या बॉलवर देखील अशाच प्रकारची पुनरावृत्ती आपण पाहिली आणि या सेकंड बॉलवर देखील तसाच प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय। कारण मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे। सामना अडचणीमध्ये असताना त्या सामन्याला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी असंख्य स्पर्धांमध्ये या खेळाडूने मात्र एक चांगला विक्रम केला आणि तोच मयूर पन्नाळकर सध्याच्या घडीला या टीम मध्ये खेळत असताना एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं। टीम दोस्ती 11 32 शिरा या टीमसाठी क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना त्या ठिकाणी तैनात करत होते। सलग बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत। 8 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। टीम आपण पाहिलं तर शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स हा संघ मात्र फिल्डिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय। दोस्ती 11 32 शिराळा संघ गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। विक्रमचा हा तिसरा बॉल प्रभावित केलं, पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली सध्याच्या घडीला। अपील जरूर झाली इथे, उत्साह थोडासा अपील मध्ये कमी पाहायला मिळाला। पडल्यानंतर बॉलने काटा बदलला, अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो। मयूर पन्नाळकरला इथे थांबवलं गेलं। इथे पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकता नाराज आहे, चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजी आपल्याला मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली। सुरुवातीचे 2 बॉल ज्या प्रकारे लेग स्टिकच्या थोडेसे बाहेर रिलीज केले त्यामध्ये थोडीशी उसी होती, परंतु या बॉलमध्ये उसी पाहायला मिळाली नाही। आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगलाय, अप्रतिम चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने। पंचांचा इशारा येईल की काय, परंतु या क्षणाला लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल वाईट +4 टोटल 5 रन ऍड होत आहेत या मोमेंटला। मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, इथे पहा थोडासा दिशाहीन बॉल, लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाहीये आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर यष्टीरक्षकांची साथ इथे पाहायला मिळत नाहीये। फलंदाजाच्या माध्यमातून इथे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक झाली आणि बॉल अगदी फाईन लेगच्या दिशेला 4 धाब्यांसाठी जात असताना आपण पाहतोय वाईट +4 टोटल 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। मयूर पन्नाळकरला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही। मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर 3 बॉल 8 धावसंख्येवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो। 13 धावा आतापर्यंत होत्या, अशा धावा रोखाव्या लागतील विक्रमला। फुलटॉस स्टेप आउट केलाय। क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली बॉलर विक्रमने, परंतु या चुकीला माफी देणार नाही फलंदाज 32 शिराळा तालुक्याचा एक सुपरस्टार खेळाडू मयूर पन्नाळकरच्या बॅट मध्ये येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार। हो काय स्ट्रोक होतं पहा, अगदी पदल आली ते दाखवलं होतं, थोडेसे पुढे आले होते, बॉल लगेच पिक केलं, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपण हा बॉलला फेकून दिलं अगदी सर स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी दर्जेदार गगनभेदी मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा त्याच प्रकारची पुनरावृत्ती होईल की काय, लॉंगऑफचा फिल्डर थोडासा दूरवर होता, त्याचा पुरेपूर फायदा मिळाला, आणखीन एक धमाकेदार धमाका पाहायला मिळाला। हा चौकार येतोय, काय बॅटिंग करतोय मयूर पन्नाळकर। कारण या मॅच मध्ये भले आम्ही टॉस पराभूत झालेला असतो ना, परंतु आम्ही मॅच विजयी करण्यासाठी एक चांगला संघर्ष करू असा निर्धार घेतलाय सध्याच्या घडीला। पुन्हा एकदा आणखीन एक, परंतु या क्षणाला मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल। एक मोठा विकेट, स्वतःवर थोडासा नाखुश सुहासने एक चांगला झेल पकडला आणि मोकळा श्वास घेतलाय सध्याच्या घडीला टीम शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीमला। हा पहिला उत्साह पाहायला मिळतो। 23 रनवर
महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार इथे पाहायला मिळतो. टीट फॉर टॅट, इथे ईट का जवाब पत्थर से लगेच दिला. एक षटकार एक चौकार, लगेच तिसऱ्या बॉल वरती फलंदाज इथे झेलबतच्या स्वरूपामध्ये बाद. तर राहुल सर, ही महत्वाची विकेट, अगदी प्राइसलेस विकेट, या महत्वाचं या विकेटचं महत्व या गोलंदाजाला माहिती होतं आणि त्याने पहिल्याच षटकामध्ये अगदी शेवटच्या बॉल वरती इथे मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळून दिली आहे. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. एका षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 23 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने सांगली जिल्ह्यातील बत्तीशिराळा तालुक्यातील मांगले गावचा सितारा, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अथक प्रयत्न करून जीवनामध्ये संघर्ष जर तुम्ही केलात ना, त्याचं सामर्थ्य देखील तुम्हाला मिळेल. याचं ज्वलंत उदाहरण ज्या खेळाडूंनी सर्वांना दाखवून दिलं. एक शेतकरी पुत्र ते एक आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू असा ज्याचा प्रवास राहिला. नुकतीच आपण ISPL ही स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये माझी मुंबई या टीमचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूने केलं आणि आज मात्र तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट जगतात देखील खऱ्या अर्थाने तुमचं करिअर निर्माण करू शकता असं प्रात्यक्षिक ज्या खेळाडूने आपल्याला दाखवलं, तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सर विजय पावले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 2, पहिला बॉल थोडंसं प्रभावित केलं. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळालाय. पहिला बॉल अप्रतिम, अगदी साइड ऍक्शन आहे आणि साइड ऍक्शन मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. पडल्यानंतर बॉल अगदी यष्टीरक्षकाला अगदी उंच पकडायला गेलाय. इथे डॉट बॉल पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय. डावकुराचा हा गोलंदाज आकाशचा हा बॉल लॉफ्ट केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, ग्लोरियस, अमेझिंग स्ट्रोक हा षटकार. सुंदर 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 हा फटका पाहायला मिळाला खेळाडूच्या बॅट मधून. अगदी ब्युटिफुल, अगदी प्रत्येकाच्या नजरा या बॉल कडे वळाव्यात असा हा षटकार आपल्याला रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळतो. पडल्यानंतर अगदी डोळ्याची पापडी लवते न लवते नजर बॉल वरती वळवली, लगेच बॉलला फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. सुरुवात चांगली असेल ना, त्याचा शेवट देखील तेवढाच गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्याच्या घडीला चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. दोस्ती स्पोर्ट्स बत्तीशिराळा आज संघ मात्र खऱ्या अर्थाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र एक चांगलं बॅटल इन ऍक्शन बोर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या पर्वामध्ये देखील तोच जल्लोष आणि तोच उत्साह पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस होता, लॉफ्ट केला. या क्षणाला काय घडलं जाईल? डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, तो पोचेल तत्पूर्वी रन मिळतील 4. हा चौकार, या चौकाराच्या साह्याने जशी द्रुत गती मार्गावर खऱ्या अर्थाने वेगवान गाड्या स्वार होतात ना, सध्याच्या घडीला खऱ्या अर्थाने आतापर्यंत तेवढ्याच वेगाने धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळते. 33 रन. विशाल कोल्हापटे आपण बॅटिंग साठी पाहतोय. शाहूवाडी तालुक्यातील हा खेळाडू, हाही खेळाडूच्या नावावरती रेकॉर्ड आहे, शतकवीर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी गावचा खेळाडू विशाल कोल्हापटे आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र धनगर प्रीमियर लीग या खेळाडूंना गाजवली, तोच खेळाडू आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक शतकवीर गेला, लगेच दुसरा शतकवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला. डीप मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर तैनात. सूरजने टिपला हा झेल आणि फलंदाज क्रमांक 2 विशाल देखील बाद होताना पाहायला मिळतोय. आकाशचं कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलचा जर विचार केला, गुडलाईन स्पॉटवर जसा टप्पा पडला, बिगिट करण्याचा प्रयत्न क्षमता थोडीशी कमी राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. प्रतिस्पर्धी शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीमला दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाशचा जर विचार केला तर भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील ओमान टीमच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून ओमान टीमसाठी खेळलं जातं आणि तोच खेळाडू मात्र खऱ्या अर्थाने आज आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटची क्रांती झाली, टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढले, टेनिस बॉल क्रिकेटची उंची वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एकेकाळी खेड्यापाड्यांमध्ये खेळले जाणारे हे खेळाडू आज मात्र एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आज जर आपण या स्पर्धेचा विचार केला ना तर आज मात्र आयोजकांचं जेवढं पाहिजे तेवढं ना त्याहून अधिक मात्र जरूर खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, कारण एक चांगलं प्रात्यक्षिक त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून साकारलंय.
ही स्पर्धा फक्त इथपर्यंत मर्यादित नाहीये, तर आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा म्हणावी लागेल, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचा ख्याती असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला आकाश पाहायला मिळतो. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. ओमान देशासाठी प्रतिनिधित्व करणारा खेळाडू या PMPLच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर महाराष्ट्र रणजी संघामध्ये ज्या खेळाडूंना नेतृत्व केलं असं विजय पावले सर सुद्धा या इन ऍक्शन मध्ये मैदानामध्ये पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल 34 रन आतापर्यंत होतात. टॅप करण्याचा प्रयत्न झालाय, थोडस स्वतःला सावरतील या क्षणाला, कारण विकेट राखणे ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये सर विजय पावले यांना. तर 2 षटकांचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रनच्या सरासरीने आतापर्यंत रन होतात, त्या म्हणजे 2 गडी बाद 34 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. दोन्ही संघांसाठी पाहायला गेलं तर जम्याच्या बाजू आहेत. एकासाठी 2 विकेट मिळालेत, एकासाठी जास्त धावसंख्या पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला विजय पाहायला गेलं तर विजय पावले सरांचा फॉर्म थोडासा या स्पर्धेमध्ये थोडासा खराब राहिलाय. म्हणून म्हणलं जातं प्रत्येकाचा दिवस सारखा नसतो, एखादा दिवस खराब असू शकतो. इथे पाहायला गेलं तर आजचा दिवस आतापर्यंत 3 मॅचेसचा विचार केला तर आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळालेत, पण या खेळाडूंचा विचार केला तर नेहमी चढ आणि उतार यांनी पाहिलेले आहेत. पावसाळा आणि उन्हाळे सुद्धा यांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे एक मॅच मध्ये 1 षटकार किंवा चौकार आला, एकदा का कॉन्फिडन्स वाढला की पुन्हा यांची गाडी एकदा रुळावर आली की थांबता थांबत नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 34 रन. मैदानाच्या चौफेरीनं मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी, ही गर्दी सांगते की खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर प्रेम किती आहे, कारण अशा प्रकारची दर्दी प्रेक्षक ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस अशा प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 रन. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी संतोष मखदूम आपल्याला पाहायला मिळतात. संतोष मखदूम आलेत ओव्हर नंबर 3 साठी. 34 धावा धावफलकावरती संतोष गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक, पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉल, थोडासा अँगल बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने चांगलं काम केलंय. स्वतः संघनायक आपल्याला गोलंदाजी मार्कवरती संतोष मखदूम. म्हणजे काय, जेव्हा सेनापती इमानदार असतो ना तेव्हा सैन्याला पराभवाची भीती नसते, हे संतोष मखदूमच्या माध्यमातून इथे दाखवलंय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट गोलंदाजी मार्कवरती. कर्णधाराची भूमिका काय असते असं प्रात्यक्षिक त्यांनी पहिल्या बॉलवर स्पष्ट केलं. ज्या प्रकारे निर्धाव स्वरूपाचा बॉल आला, या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला एक सोपा झेल पकडलाय आकाशने आणि विकेट क्रमांक 3 गमावलाय. टीम दोस्ती 11 32 या टीमला हा 3रा धक्का. पहा, एका बाजूने सातत्याने विकेट वरती विकेट, विकेट वरती विकेट, कोणी थांबायचं नाव घेत नाही या विकेट वरती. इथे पाहायला गेलं, पकडला आहे, कॅच मिळाली इथे गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकांची साथ आणि फलंदाज बाद बाद बाद. इथे 3रा धक्का बसतोय. 3 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल सर विजय पावले आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज अमर यादव याला मात्र जरूर करावे लागेल. अमर यादवला मात्र एक यादगार इनिंग मात्र जरूर खऱ्या अर्थाने पेश करावे लागेल या मॅच मध्ये, कारण विजय संपादन करायचं आणि त्यासाठी विजय पावले यांना मात्र जरूर एक चांगली खेळी करावी लागेल आपल्या टीम साठी. मागल्या वर्षीचा जर हंगाम पाहिला तर विजय पावले सरांसाठी खूप चांगला हंगाम पाहायला मिळाला. ग्रामीण चषकामध्ये मालिका बिरची 2 व्हीलर, त्यानंतर नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार, अशा अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा बोलबाला राहिलाय. फलंदाजी आणि गोलंदाजीचा या स्पर्धेमध्ये थोडीशी बॅट शांत राहिली आहे. पुन्हा एकदा बॅटर नवीन सज्ज ऑन दी स्ट्राईक आपण पाहतोय. कोलोर पद्धतीचा हा बॉल अमर यादव यांच्यासाठी एक सिंगल या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 35 रन आतापर्यंत होतात. संतोष मखदूम यांचं कौतुक करावं लागेल, कारण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे. ही मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी आणि दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत खरे, मात्र ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. इथे एक एक गोष्ट महत्वाची आहे, एक एक बॉल महत्वाचा आहे. एक चूक तुम्हाला स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते, एक मोठी विकेट तुम्हाला स्पर्धेमध्ये आणू शकते. इथे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. संतोष मखदूम गोलंदाजी मार्कवरती, 4था बॉल. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा टप्पा पडला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये गेला ना, त्यानंतर एक उत्साह वाढताना पाहायला मिळाला संतोष मखदूम यांचा. समोर कोण आहे हे पाहिलं जात नाही, अगदी आपल्याला काय करायचं हे माहित आहे संतोष मखदूमला, आणि अगदी पाहायला गेलं तर योग्य धाटणीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. ज्या विकेट साठी जाळे विणले त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. एक मोठा विकेट प्राप्त केलाय कॅप्टन संतोष मगदुम यांनी. सर विजय पावले या ठिकाणी होत आहेत बाद. मोठी विकेट काय बॉल होता. फर्निचर डायरेक्टली तोडलंय, येते फर्निचर डायरेक्ट डिस्ट्रॉय केलंय. अगदी पाठीमागला दरवाजा ओपन होता आणि ओपन असताना अगदी मधली दांडी उडवली आहे विजय पावले सरांची. इथे क्लीन बोल्ड होतो, दाखवून दिलंय करण जोशी गावचा हा पट्ट्या करता संतोष मगदुम या खेळाडूने. 35 धावा धावपलकावरती, 4 गडी बाद झालेत एका बॉलचा. अजूनही राहुल सर खेळ बाकी आहे. मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की एक मोठी खेळी मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. आणि चौथा फलंदाज या ठिकाणी गमावत असताना टीम दोस्ती स्पोर्ट्स 32 शिराळ या टीमच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दत्ता दाखल होताना पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी राहिली. लॉफ्ट केलाय दत्ताने, फक्त दिशा दिली. डीप पॉइंटला फिल्डर आहे, फंबल झाला. फक्त एकच धाव या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर 33 धावसंख्या होती. असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा येतील की काय, परंतु या षटकामध्ये 34 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावसंख्या येईल की काय, परंतु या क्षणाला संतोष मगदुम यांनी मात्र जी कर्णधाराची भूमिका ते बजावतात ती भूमिका योग्यरीतीने बजावली आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त करून 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. काय महत्वपूर्ण षटक टाकलंय, काय इकॉनॉमिकल गोलंदाजी, काय योग्य टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी 2 धावा राहुल सर आणि 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालेत. म्हणजे संघाला जे हवं होतं ना ते या षटकामध्ये पाहायला मिळालंय. आणि शाहूवाडी गावातील करण जोशी गावचा हा पट्ट्या होता, त्याने खरं तर दर्जेदार गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, चेंगूस गोलंदाजी, चिवट गोलंदाजी, जिद्दीची गोलंदाजी दाखवली आहे. तिसऱ्या षटकामध्ये 36 धावा धावपलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. राहुल सर अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही मजल पाहता? जर या 12 बॉल मध्ये 30 ते 35 जर धावा आल्यानंतर कुठेतरी खऱ्या अर्थाने एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सचिन आलेत, पहिला बॉल लॉफ्ट केलाय, काय फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 6 रनसाठी, हा येतोय एक दर्जेदार धमाकेदार मोठा धमाका षटकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर आपण हा फटका पाहूयात. काय दर्जेदार फटका, राऊंड द विकेट गोलंदाजी. हो 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 हो, इथे पहा मनगटातील ताकद, फ्लिक ऑफ द रिस्ट. इथे पाहायला गेलं तर 6 धाबेने बॉल पाठवून दिला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेत 6 धाबा. षटकार, टोटल धावसंख्या 42 धाबा बलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, जरूर आता गोलंदाजावरती दबाव असेल. दुसरा बॉल, षटकार पाहायला मिळालाय, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. हा दबाव आपल्याला स्पष्टपणे मध्ये पाहायला मिळतोय, कारण 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन होतात टीम दोस्ती 11 32 शिराळा या टीमच्या धावफलकावरती. गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॉल मध्ये 7 रन खर्च केल्यात. पुन्हा एकदा दत्ता दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावर आतापर्यंत 2 मोठे प्रहार दत्ताला करतायत सुपरहिट. हा षटकार सांगितलं, बघतोयस काय रागानं षटकार मारला या वाघानं. अप्रतिम षटकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. इथे दर्जेदार स्ट्रोक. हो हो हो, काय फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक. समोरचा बॉल अगदी आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट हा फटका सजवला, बॉलला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. धावसंख्येचा विचार केला तर जवळपास इथे 49 धाबा. जी धावसंख्या स्थिर होती ना राहुल सर, ती धावसंख्या आता भरकन वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 49 धाबा, परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाले या बॉलवरती. परफेक्ट 4 टीचा वापर केला गेलाय. इथे टेम्परामेंट, टॅलेंट, टेक्निक आणि इथे पाहायला गेलं तर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी पाठवत असताना आपण पाहतोय 49 धाबा. 49 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटल रंगलंय, हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत. हाच संघर्ष आहे क्रिकेट मधला, कारण क्रिकेटमध्ये एका बॉलमध्ये 6 रन होतात, परंतु कधी कधी 6 बॉलमध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक क्षणाला बदलणारा खेळ. आणखीन एक दत्ता आणि फक्त दत्ता नावाचं दैदिप्यमान वादळ मैदानाच्या चौफेरहीन गुंगावत असताना तारणार ठरलाय टीम दोस्ती 11
32 शिराय या टीम साठी जीवनामध्ये अशी हस्ती बनाना की जिची जान दोस्ती असेल आणि दोस्ती टीम साठी एक चांगला संघर्षमय खेळ फलंदाज दत्ताच्या माध्यमातून. म्हणून म्हणलं जातं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. जिंकलं संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा. जिंकलं तरी इतिहासाने, हरलं तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे पहा दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाले दत्ताच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळते परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. भाग मिल्का भाग असं चित्र पाहायला मिळालं. फलंदाज दत्ता भरपूर वेगाने धावलाय कारण धावा त्यांना जमवायच्या आहेत. 27 रन आतापर्यंत होतात आणि आता मात्र जर आपण पाहिलं ना चांगलं स्किल पाहायला मिळालंय. फुटबॉल जरूर पाहायला मिळाला. क्रिकेट खेळत असताना राहुल सर त्या क्षेत्ररक्षकाला फुटबॉलची सुद्धा आवड असू शकते त्यामुळे चांगला बॉल अडवलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला बॅकअप साठी असलेला फिल्डर थोडासा फंबल झाला परंतु त्यानंतर चेंडू जाईल. पंचांचा इशारा. 22च्या स्वरूपामध्ये रन मिळतायत 4. पहा एक्सप्रेशन आपल्याला सांगते या दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे ना कुठेतरी समाधानी ते आहेत. ज्या प्रकारे धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. टीम दोस्ती 11 या टीमच्या धावफलकावरती. इथे पहा राहुल सर बॅकअप किती महत्वाचं आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळालं असेल. म्हणून म्हणलं जातं आयुष्य स्व बँक बॅलन्स. बॅकअप खूप महत्वाचा आहे. बँकेमध्ये बॅलन्स नसेल तर कर्जबाजारी व्हावं लागतं आणि क्रिकेटमध्ये बॅलन्स नसेल ना तर तुम्हाला स्पर्धेतून पॅकअप करावं लागू शकतं. इथे धावसंख्या 61 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. लास्ट बॉलचा खेळ बाकी या षटकातील. सगळ्यांसाठी ज्यूस आणलाय पंकज दादानी. थँक्यू सो मच दादा, मनापासून आभार. 21 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. फुल टॉस होता अलोंग कार्पेट डीप मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. चांगला प्रयत्न. फक्त आणि फक्त एकच सिंगल दत्ताच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 4 षटकांचा खेळ कंप्लीट होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 62 धावा. तर चला 20 मिनिटांहून अधिक वेळ झालाय. पंच एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या आणि शेवटचं एक षटक या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिल्लक असेल. हा म्हणून म्हणलं जातं एखाद्या मॉल मध्ये गेला की तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स चेक करता. चला इथे आपण एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त लावावा लागेल कारण यस इथे नॉट आउट असतील. इथे पहा चित्र पहा अगदी मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. राहुल सर क्वालिटी पहा म्हणजे अगदी छोटी छोटी चित्र टिपण्याचं काम सुद्धा इथे ओमसाई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये गेला, एखाद्या मॉल मध्ये गेला, तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स चेक करता प्रोडक्ट किती असताना. तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असताना राहुल सर करता रूल्स आणि रेग्युलेशन्स जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. या स्पर्धेच्या दरम्यान काही नियम्स आहेत. 20 षटकांच्या आधी मिनिटापेक्षा अतिरिक्त तुम्ही वेळ वापराल तर तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये लाभावा लागेल. हा नियम आता इथे अंमलात आणला गेला. टोटल धावसंख्या 4 षटकाचा खेळ समाप्त. 62 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल. किती धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल राहुल सर? तर चला अंपायर एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. स्पेल नंबर 5 आणि संदीपला इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. आतापर्यंत खऱ्या अर्थाने दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावर दत्ता नावारूपाला आला. या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी दोस्तीसाठी खऱ्या अर्थाने तारणार ठरला. दोस्तीसाठी बाजीगर अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री चौनेश्वर 11 आणि वेदांत 11 गणसोनी या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदीपचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 63 रन. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल इथे पाहायला गेलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल हाताला गेला होता. दिशाहीन बॉल वर त्या लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाहीये आणि कंट्रोल नसल्यामुळे इथे पाहायला गेलं तर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सर्ज होतील. संदीपने या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये अगदी इकॉनॉमिकल महत्वपूर्ण आणि संघाला विजयाच्या अगदी जवळ नेऊन टाकणारं षटक हाताळलंय. चांगला फटका. इथे पहा गॅप मध्ये गॅप आहे मोठा. नाही दाबांचा तोटा. बॉल निघून गेलाय सीमा पार. मितील दाबा 4. आलाय चौकार.
चौकाराने खऱ्या अर्थाने एक नवचैतन्य दिले टीम दोस्ती 11 32 शिरा या टीमला. सुरुवातीला ज्या प्रकारे संदीप मगदुमने गोलंदाजी केली ना असं वाटलं होतं की 50च्या संतोष मगदुमने असं वाटलं होतं की 60 रनच्या आतमध्ये धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी होईल, परंतु दत्ताने मात्र खऱ्या अर्थाने इन ऍक्शन मोड मध्ये येऊन एक चांगला बॅटल रंगवला आणि आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणलंय. धीम्या गतीचा हा बॉल या क्षणाला आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती संदीपची, परंतु लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होते. तर नुकतंच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विनोदजी कदम, तुम्हा सर्वांचे लाडके स्वामी यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक सिंगल कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल, फेकी चांगली आणि या क्षणाला तिसऱ्या पंचांची मागणी केली. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. टेक्नॉलॉजी आहे राहुल सर आपल्याकडे. अलीकडच्या काळामध्ये खरं तर युट्यूबचं माध्यम आला 2013 साली आणि त्यानंतर जी काय टेनिस क्रिकेटने झराळी घेतली आहे, जी काय भरारी घेतली आहे ती आज आपण स्क्रीनवरती पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर जरूर केला. इथे धगधग असेल ती म्हणजे आता दोस्ती 11 32 शिराळ संघासाठी फलंदाज सेफ असेल की फलंदाज बाद असेल, येणारा काळ जरूर सांगेल की या प्रश्नाचं उत्तर काय असेल. आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये या क्षणाला होईल बाद. पहा अतिशय चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. तर फलंदाज या ठिकाणी बाद आहे. एक मोठा विकेट प्राप्त केलाय. मगाशी ज्या प्रकारे अविनाश सर तुम्ही उल्लेख केला की टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढलंय, कारण टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पहिली वेबसाईट tenniscricket.in जी खऱ्या अर्थाने निर्मित केली गेली. संतोष नाणेकर त्यांनी जीवनामध्ये भरपूर संघर्ष केला, परंतु त्यानंतर त्याचं सामर्थ्य त्यांना मिळालं, कारण प्रत्येक खेड्यापाड्यातील खेळाडूंना आज आखादी देशांमध्ये दाखवण्याचं काम जर कोणी पहिल्यांदा केलं असेल ना तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे संतोष नाणेकर, जे निर्माते आहेत. पोहोचतोय याचं मेन जे खरं तर सातत्याने आता अलीकडच्या काळामध्ये युट्यूबच्या माध्यमातून अनेक स्पर्धा घडत असताना आपण पाहतोय. आणि यामध्ये जर पाहिलं गेलं आताचा जर इथे धावबाद पाहिला, अगदी आकाशने सिंगल हँडेड बॉल उचलला होता, त्यानंतर फेकी केली आणि त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर केला. आपण त्याच्यामध्ये चेक केलं खेळाडू आतमध्ये आहे, खेळाडू बाहेर आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं टेक्नॉलॉजीचा जबरदस्त वापर आणि फलंदाज डगआउटच्या दिशेने परतत असताना आपण पाहिला. नवीन बॅटर आपण पाहतोय अमर, नवीन फलंदाज अमर मराठे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः टीमचा कर्णधार स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल अमरला देखील प्रभावित केलं. या क्षणाला काय घडलंय, तू चल तो मी आया, या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. एक महत्वाचा विकेट आणखीन एक प्राप्त केलाय. 5वा फलंदाज बाद होतोय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा. इथे फुटवर्क पाहायला मिळालं नाही अमरच्या माध्यमातून. आणि यष्टांच्या पाठीमागे पाहायला गेलं तर पहा इथे करण जोशीचा हा पट्ट्या, संतोष मगदूम काय काम केलं यष्टांच्या पाठीमागे. अगदी इथे डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत पाहायला गेलं तर फलंदाजाची वाकवली इथे दांडी आणि फलंदाजाला पाठवलंय डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय, तो म्हणजे टीम अमर मराठेच्या माध्यमातून दुसरा धक्का टीम दोस्ती 11 32 शिराळ संघासाठी. मोठी विकेट राहुल सर इथे म्हणावं लागेल, कॉम्प्रोमाइज इथे चूक म्हणावं लागेल. ही संदीपने मात्र खऱ्या अर्थाने एक चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार नामक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल त्याने रिलीज केले असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा येतील, परंतु कुठेतरी एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि अवघ्या 4 बॉलमध्ये 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. सलग 2 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी 1 बाउन्सच्या फटक्याची प्रतीक्षा. तो फटका आलाय चौकार. टीमची धावसंख्या 72 72 रन. चेक कॅप्टन श्री चौनेश्वर 11 आणि वेदांत 11 यानंतरची मॅच. दोन्ही कॅप्टन्स तयार ना. श्री चौनेश्वर 11 आणि वेदांत 11 नवी मुंबई घनसोली यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स तयार. व्यासपीठावरती या, तिथेच करूया टॉस. लाईन से भटकेंगे तो पडेंगे फटके. लाईन से थोडस पाहायला गेलं तर लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि लगेच इथे पहा राहुल सर संधी मिळाली, संधीचं सोनं केलेलं इथे पाहायला मिळतं. जरूर पंच चेक करतील इथे
पाहायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा वापर पुन्हा एकदा इथे स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल का, कारण इथे 4 जरूर आला पंचांच्या निर्णयाची आपण अजून वाट पाहतोय. महत्वपूर्ण निर्णय असेल इथे काय पाहायला मिळेल. येस, इथे 4 धाबांचा कॉल आहे पंचांच्या माध्यमातून कळवलंय. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. राहुल सर, अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती काय होईल, षटकार चौकार प्रेडिक्शन तुमचं काय असेल. जर या बॉलवर एखादा षटकार आला ना तर एक समाधानकारक स्कोर. जर नाही तुमचं प्रेडिक्शन हवंय, अंदाज हवाय. बॉलवरती चौकार षटकार की विकेट, तुमचं अंतर, तुमचं उत्तर आम्हाला हवंय. काय येईल या बॉलवरती, चौकार षटकार की पुन्हा एकदा विकेट. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय षटकार आणि टीमची धावसंख्या होते 78 आणि 79. 79 रनचं लक्ष असेल टीम. किरण सर, राहुल सरांचा माईक बोलला नाही पण राहुल सरांचं मन बोललं होतं, मन, की या बॉलवरती हवा पाहायला मिळेल आणि या बॉलवरती हवा पाहायला मिळाली बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारांसाठी. माझ्या मनात हे होतं की राहुल हा चेंडू षटकार जाणार असं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रेडिक्ट करणं गरजेचं होतं, पण खेळून झाल्यावर मीही सांगणार होतो पण षटकार आला. वेळ गेल्यानंतर सांगून फायदा नाहीये, वेळेमध्ये सांगणं गरजेचं होतं. पण इथे अनेक प्रेडिक्शन चुकताना आपल्याला पाहायला मिळालेत, पण इथे अनेकांचे बरोबर आलेले पाहायला मिळालेत. चला जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे टॉस केला जाईल पुढील मॅचचा. जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये किरणजी मस्कर सर. या बोधी कॅप्टन्स आपण व्यासपीठावरतीच या दोन्ही कॅप्टन्स या श्री चौनेश्वर कॅप्टन आणि वेदांत 11 या करूया मस्तपैकी टॉस. विकास अण्णा पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आज आमचे सहसचिव आपण पाहिलं तर विनोदजी कदम स्वामी देखील आज उपस्थित आहेत. एकवाडी 11चे आपण पाहिलं तर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जिद्दी मराठा या संस्थेचे देखील आपण पाहिले तर अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहिली तर खूप छान आयोजन. बोधी कॅप्टन्स येस अमित दादा प्लीज या. मजा येणार आहे मॅचला. कॉल कोणाचा आहे, कॉल खूप इम्पॉर्टंट आहे. कॉल देऊयात श्री चौनेश्वर 11 हेड. इट इज अ कॉल आणि येस आई हेडच आहे. श्री चौनेश्वर 11 टॉस जिंकलेला आहे. टॉस खूप इम्पॉर्टंट होता कारण की ही मॅच डू ऑर डायची मॅच आहे आणि या मॅच मध्ये टॉसही महत्वाचा होता. टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. आम्ही फिल्डिंग करू पहिले. कॉम्बिनेशन कसं राहिलंय टीमचं, टीम मधलं वातावरण. टीमचं वातावरण तर छान आहे. आम्हाला आता डू ऑर डायची सिच्युएशन आलेली आहे, तर हे मॅच जिंकण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. काय चेंजेस आहेत टीम मध्ये की ती टीम नाही, 1-2 चेंजेस आहेत जे खेळायला मिळाले नाही. मुलांना जसा प्रेम आहे त्याला खेळवणार आहोत. येस क्षितिज, टॉस जिंकला असतास तर निर्णय तुझा काय कदाचित गोलंदाजी होता. नक्कीच गोलंदाजी होता. बॅटिंग करायची आता तुला या मॅच मध्ये. आपण पाहतोय किती स्कोर श्री चौनेश्वर 11च्या पुढे एक किती टार्गेट, किती फिगर एक सेफ राहील, एक 60-70 की 150, 200, 250? 70+ असेल. 70+. काही चेंजेस तुझ्या टीम कडून नाही, सेम कॉम्बिनेशन. एन्जॉय केलीस मॅच. नक्कीच खूप एन्जॉय. मजा येईल आत्ताच्या मॅचला. नक्कीच फुल आग लावणार आहेस. क्वालिफाय व्हायचा सामना आहे. संपला विषय. थँक्यू सो मच विकास अण्णा पाटील, थँक्यू सो मच. आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल आपण बसून घ्या. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक वेगळी मजा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आज संपूर्ण समालोचक मित्र परिवारांना आजचा दुसरा दिवस गाजवला, त्या संपूर्ण समालोचक मित्र परिवारांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. खास करून आमचे स्कोरर जे आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी ज्या पद्धतीने आज टाइम पकडून ठेवलाय, वेळवरती मॅचेस चालू ठेवले. आमच्या अंपायर्सला आम्ही विसरणार नाहीये. पंचांचा मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. टेक्निकल टीम आमची कुणाल मात्रे आणि संपूर्ण टेक्निकल टीम त्याचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आजचा दुसरा दिवस, खूप सारं प्रेम तुम्ही लोकांना दिलं. उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस तेवढाच महत्वाचा आहे जेवढे आत्ताचे 2 दिवस होते. थँक्यू सो मच. जोडून राहा ओमसा MTCच्या माध्यमातून PMPL 2.0. यस, पाहू शकता आपण इथे स्कोर गुण लेखकांच्या भूमिकेमध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं चालतं बोलतं कॉम्प्युटर आपण नितीन पवार सरांना आपण पाहतोय. सकाळपासून आपल्या सोबत जोडलेले आहेत. अगदी प्रत्येक खेळाडूची अचूक माहिती पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. राहुल सर इथे 79 धाबांचं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्क वरती पाहतोय मांगले एक्सप्रेस. गोलंदाजी मार्क वरती विजय पावले सर आपल्याला गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पहिल्याच बॉलला लोड फुल टॉस होता. थोडासा कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु फक्त आणि फक्त दिशा दिली. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन केलंय.
फलंदाज संतोषने एक रनने धावफलक ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलणे येणारे 29 बॉल आणि आता मात्र 78 पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. नॉस्ट ग्रीनला पाहतोय नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारी संतोष जिमगदुम आणि स्ट्रायकर एंडला पण पाहिलं गेलं तर आंतरराष्ट्रीय खातीचा हा फलंदाज बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. ओमान देशासाठी प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आपण बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला पाहतोय. पहिला मॅचचा हिरो राहिलाय. मनापासून अधिक स्वागत करतो आम्ही. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मालदन प्रीमियर लीग MPL ज्यांच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा भरवण्यात आली. ते मालदन प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक. त्याचबरोबर आपण पाहिले तर पाटण तालुका प्रीमियर लीग साठी आपण पाहिले तर महत्त्वाचं योगदान राहिलं. अर्थातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी, अर्थातच आपण पाहिले तर भाऊ आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी समाजसेवेचं कार्य करणारं ठाण्याचे शाखा प्रमुख आणि अगदी आपण पाहिले तर एक कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिक सन्माननीय आदरणीय राहुलदादा पेंढारकर साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मालदनचा सिंगम आज आपण पाहिलं तर नितीन दादा देखील या व्यासपीठावरती आहे. त्याचबरोबर मिस्टर MPL पहिल्या वर्षी जो किताब मिळवला त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉल आपण धावफलकावरती पाहतोय. तर राहुल सर महत्वाचे असतील ना ते विजय पावले सरांची 2 महत्वपूर्ण षटक या मॅच मधील महत्वाचे असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर होता. हलक्या त्यांनी दिशा दिली. रनआउटची संधी, फेकी थोडीशी गचा राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. फक्त आणि फक्त एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आपण जर पाहिली ना तर 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा आतापर्यंत होतात. एक चांगला थरार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 27 बॉलमध्ये 75 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये. टीम दिवसा ढवळ्यात चोरी पाहायला मिळाली. अगदी हातामधून 2 डबा इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. 4था बॉल स्ट्रायकर एंडला बॅटर आकाश. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली परंतु पंचांनी ती अपील फेटाळली. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च होते. 5 रन. आंतरराष्ट्रीय खातीची दोन्ही फलंदाज आणि दोन्ही गोलंदाज आपण पाहतोय. इथे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळतीये. रती महारथी मध्ये चाललेली ही लढाई पाहायला मिळतीये. 2 स्टार कास्ट मध्ये चाललेली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 2 दिग्गज खेळाडूंमध्ये चाललेली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 बॉल 5 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 षटक 30 षटकाच्या बाहेर. 5 धावा आतापर्यंत खर्च केलं सर विजय पावले यांनी. एक महत्वाचं षटक. धीम्या गतीचा हा बॉल जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं फलंदाज संतोष यांना. डॉट बॉलची समाप्ती होते. 5 बॉलमध्ये 5 रन खर्च केल्यानंतर एक नवी ऊर्जा निर्मित झाली. टीम दोस्ती 11 32 शिरा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण धावा त्यांना रोखायचे सध्याच्या घडीला 25 बॉलमध्ये त्या म्हणजे 74 धावा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा थरार या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता या बॉलवर येतोय हा चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या या ठिकाणी स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा आतापर्यंत होतात. आता सध्याच्या घडीला 24 बॉलमध्ये 70 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्यात. आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. आज सर्वच पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक समालोचकांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमंत्रित केले गेले. त्यांना देखील संधी देखील दिली गेलेली आहे. मी देखील खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामधून बिलॉंग करतोय. साताराच्या टोसेगरची गारगार हवा. साताराची पोरं करतात देशाची सेवा. कास पठारावरील फुलांचा वेगळाच गंध. हे भावा म्हणून हाक मारण्याचा आम्हालाही छंद. म्हणतात सगळे साताराला MH11. उगाच नादी लागलाच भावा तर लय मोठा खतरा. दारात कोणी आलं अनोळखी आम्ही देतो पाणी. आमच्या साताऱ्याला म्हणतात मराठ्यांची राजधानी. लय फेमस झाले साताऱ्याचे कंदी पेणे. अजिंक्य तारा पाहण्यासाठी भले भले वेडे. साताऱ्याच्या पोरींवर संस्कार जाम भारी. शेतकरी आई वडिलांसोबत आवडीने खातात ठेचा भाकरी. प्रतापगडावर दिवे उजळतात पडल्यावर काळोख. शिवभक्त आणि आर्मी लवर्स हीच आमची ओळख.
आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा थरार पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे पहा, थोडासा कर्रा बॉल राहिलाय, दिशाहीन बॉल, आउटसाइड द लेग स्टंप बॉल टाकलाय आणि पश्चिम महाराष्ट्राची जरूर चर्चा होईल. कारण पाहायला गेलं ना राहुल सर, राजकारण असो सहकार्य असो खरं तर खूप मोठं वलय आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. राजकारणाचा विचार केला तर दबदबा राहिला, या विधानसभा असेल राज्यसभेमध्ये नेहमीच दबदबा राहिलाय पश्चिम महाराष्ट्राचा. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. या क्षणाला एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. पहिला धक्का टीम शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीमला फलंदाज आकाशच्या स्वरूपामध्ये 10 रनवर पहिला फलंदाज बाद झालाय. इथे पहा पहिली मोठी विकेट आकाशच्या स्वरूपामध्ये. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, अमर धर्मवीर चषक कोपर खेळाच्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकणारा हा अमर मराठे. काय गोलंदाजी केली आहे, समोर आंतरराष्ट्रीय ख्यातीचा फलंदाज असताना या खेळाडूला बाद केलाय. राहुल सर, एक रील्स व्हायरल झाली होती अमर मराठेची, खरं तर प्रथमेश महात्रेची काढलेली यॉर्क बॉल वरती बोल्ड आजही आमच्या डोळ्यासमोर सातत्याने येत असताना पाहायला मिळते. त्यानंतर केतन मात्रेचे सुद्धा बोल्ड या खेळाडूनं काढले. म्हणजे अनेक मोठ्या खेळाडूंना खरं तर चारी बुंड्या चीट करण्याचं काम खरं तर या गोलंदाजाने केलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसऱ्या बॉल साठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पाहायला मिळेल. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अमरचा पुढचा बॉल, फक्त दिशा दिली, स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. डी पेक्षा कव्हरच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलाय, प्रयत्न चांगला केलाय. काय फिल्डिंग पाहायला मिळते, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचांची मागणी केली. इथे क्षेत्ररक्षकाचं स्टँडर्ड पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर IPL मध्ये असं आपण क्षेत्ररक्षण पाहायचो. अलीकडच्या काळामध्ये युट्यूबच्या माध्यमानं अनेकांच्या रील्स व्हायरल व्हायला लागल्या. त्यानंतर अनेक खेळाडूंचं धाडस वाढत गेलं आणि धाडस वाढत असताना आपल्या संघाच्या विजयामध्ये भर टाकत असताना अनेक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि तोच नजारा मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षणाचा पाहतोय, स्टँडर्ड पाहतोय. इथे पाहायला गेलं तर काय निर्णय येतोय पंचांचा पाहूयात. आणि पंचांचा निर्णय आला यस, इथे ऑन फील्ड अंपायर्ड फायनल आहे. इथे धावा मिळतील किती, 2 धावा धावफलकावरती अडवतील, 12 धावसंख्या धावफलकावरती. अमरचा हा बॉल क्लोर पद्धतीचा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु मिडऑफचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत. 13 रन आतापर्यंत होत आहेत. दर्जेदार क्षेत्ररक्षण राहिलं. दूरवरचा प्रवास त्याने केला, त्यानंतर बॉलला उचललं, फेकलं, लगेच एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाली, मॅच थोडीशी दूरवरती निघाली. इथे आता चौकार आणि षटकारांचाच पाडा मैदानाच्या आतमध्ये बोलावा लागेल. 21 बॉल, अजूनही 66 धाबांची गरज आहे. चौथा बॉल गोलंदाजी मार्कवरती, राईट विकेटने अमर. फटका मोठा आहे, बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप आहे, डीपला प्रोटेक्शन. इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय का, नाही, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाब्याने जास्तीचा फरक धावफलकावरती पडणार नाहीये. 2 धाब्याने जरूर बदल पाहायला मिळेल. 15 धावसंख्या धावफलकावरती. पण पाहायला गेलं समीकरणाचा विचार केला, 20 बॉल, अजूनही 64 धाबांची गरज. मॅच दूरवरती आहेत, प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना संघाला गरजेचं काय आहे ते पाहावं लागेल. 20 बॉल 64 धाबांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय अमर मराठे. अमरचा हा बॉल या क्षणाला इनसाइड एज आणि एक महत्वाचा विकेट. नावामध्ये शांतता, परंतु संतोषला या ठिकाणी दिलाय परतीचा इशारा. हा दुसरा विकेट गमावलाय टीम शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीमला. 15 रनवर दुसरा धक्का. बॅटिंग मध्ये खेळ खराब राहिला. अमरचा विचार केला तर गोलंदाजीचा दर्जा त्याने दाखवला या मॅच मध्ये. म्हणून म्हणलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. या खेळाडूने गोलंदाजी मधला राहुल क्लास दाखवला आणि तो क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पिटूच्या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 6 धावसंख्या खर्च केली आहे आणि 2 विकेट महत्वपूर्ण मिळवलेले या मॅच मध्ये पाहायला मिळाले. शेवटचा अंतिम बॉल आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अमर, तो आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अमर लॉफ्ट केलाय अलोंग कार्पेट कव्हरच्या दिशेने डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. चांगला प्रयत्न, एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. After completion of 2 overs, score on the scoreboard,
लॉस ऑफ 2 विकेट 16 रन ऑन दी स्कोर बोर्ड. आपण नवीन बॅटर सचिनला पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा फलकावरती आहे त्या म्हणजेच 16 धाबा फलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 16 धाबा फलकावरती पाहायला मिळालेत. 8च्या गतीने धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही विचार केला राहुल सर, इथे जवळपास 21च्या गतीने धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये घडू शकतं हे, पाहिलं तुम्ही. 18 बॉल मध्ये 63 धावा. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल मध्ये 49 रन देखील झाल्यात, परंतु सध्याच्या घडीला 18 बॉल मध्ये 63 धावा पूर्ण कराव्या लागतील. व्यासपीठावरती आपण पाहतोय 23 बॉल 74 धाबांची खेळी केलेला डॉन व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे तो जर असता तर आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, पण समोर आता डॉन नाहीये. त्यामुळे आता नवीन बॅटर आहे इथे. 18 बॉल 63 धाबांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 3. पहिलाच बॉल बॅटच्या स्लाइडचा वेध. फिल्डर पोचतील तत्पूर्वी चेंडू चाललाय फाईनली बाउंड्री लाईन पलीकडे. आज चौकार. इथे पहा एक कॅश प्राइज झालेला आहे खरं तर हॅट्रिक साठी. फ्रेंडशिप ग्रुप यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाईल. तर फ्रेंडशिप ग्रुपच्या माध्यमातून ओमकार या गोलंदाजासाठी एक कॅश प्राइज, महत्वाचं मोठं कॅश प्राइज आपण पाहायला मिळेल. 17 बॉल 59 धाबांची गरज. ही मॅच किती महत्वाची आहे हे कॅश प्राइज सांगून गेलोय. पहिल्या बॉल वरती 4 आलाय. नशिबाचा चौकार मिळालाय. 20 धाबा फलकावरती आहेत. अजूनही पाहायला गेलं तिसऱ्या महत्वपूर्ण षटकामधील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज ओमकार. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. बंसांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज सचिनने, परंतु लाईन चांगली होती आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. इथे डॉट पर्सेंटेज वाढताना पाहायला मिळतं. इथे पाहायला गेलं तर चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉल आपण पाहायला गेलं तर पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर पद्धतीचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पण गोलंदाजाचा पाहतोय ओमकारच्या माध्यमातून. तिसरा बॉल पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा बॅक ऑफ द हँड बॉल हाताळलाय. पंचांनी कळवलाय. इथे वाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त 1 धाव फलकावरती ऍड होईल. थोडासा पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल हाताला. गोलंदाजाला इथे दंडित केलं पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. पंचांना थोडीशी कसरत करावी लागली. जरूर आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ नाराज असेल. 21 धाव फलकावरती पाहायला मिळाले. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये 58 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्यात. वेग बन्नाट होता. या बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवते टीम. दोस्ती 11 32 शिराळा या टीम चा आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 21 रन झालेत. 15 बॉल मध्ये अजूनही 58 धावा. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. 15 बॉल आणि 58 रन. फुलटॉस होता. लॉफ्ट केलाय. एक सिंगल कंप्लीट केली. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन या ठिकाणी चांगली होती की काय. जरूर इथे पाहायला गेलं फुल टॉस बॉल म्हणजे काय तर आता इथे मनगटामध्ये जरूर आता मुंगे आल्या असतील. असा हा वेगाने बॉल होता. अगदी फुल टॉस बॉल वरती समोरच्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न हे सोपं नाहीये राहुल. हा सोपं नाहीये कारण फुल टॉस बॉलला फक्त तुम्ही पाहायला गेलं ऑन साइडला चांगले फुल टॉस बॉल पाठवू शकता. समोरच्या दिशेला तुम्ही बॉल कन्वर्ट करू शकत नाही. ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. अजूनही पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी. फुल टॉस होता. लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर. 6 रन साठी लॉंग अँड हाय हा षटकार पाहायला मिळतोय. अशी फटकेबाजी जर सुरुवातीला केली असती ना तर कुठेतरी विजयाच्या जवळ आला असता, परंतु अजूनही हार मानण्यासाठी तयार नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. स्टान्स बदलले होते. नियंत्रण चुकलं गोलंदाज ओमकारचा आणि फुलटॉस बॉल त्याच्या माध्यमातून रिलीज झाला. हा षटकार आला. सामन्याचे चित्र बदलून गेलं. 13 बॉल आणि 51 धावा. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. महत्वपूर्ण बॉल. शेवटचा बॉल. इथे पहा दिशा दिली या बॉलला. तिथे पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव पडलं. पुढे म्हणलं जातं हार तेव्हा माना जोपर्यंत तुमच्या फोटोला हार घातला जात नाही. इथे हार मानणार नाही आहेत खेळाडू. स्क्रीनवरती आपण पाहू शकता विजय पावले सरांना 12 बॉल 50 धावांची अजूनही गरज. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. पंचांना मी विनंती करतोय की आपण खेळाडूंना ताकीद द्या, कारण या मॅच नंतर आणखीन 2 सामने आपल्याला खेळवायचे.
प्रत्येक टीम कडून प्रत्येक खेळाडूकडून वेळेच्या बाबतीत आयोजकांना सहकार्याची अपेक्षा आहे. 12 बॉलमध्ये 50 रनची गरज, प्रति षटकामध्ये 25 रनची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 4-4 षटकार मारावे लागतील. या मॅच मध्ये होऊ शकतं. हे क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळच आहे म्हणून म्हणलं जातं. खरं तर लहानपणी सर्वाधिक घरच्यांचा मार कशामुळे खाल्ला असेल तर याच क्रिकेटच्या खेळामुळे. शाळेत जायचं म्हणून गेलो, शाळेत गेलोच नाही. गेलो कुठे? मैदानावरती. याच क्रिकेटच्या खेळामध्ये अशा असंख्य घटना घडल्या. घरातल्यांचा कितीही मार खाल्ला, शाळेतल्या सरांचा कितीही मार खाल्ला, तर उद्या कुठे गेलो? त्याच क्रिकेटच्या मैदानावरती. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. 12 बॉल 50 धाबांची गरज. चेक. अर्जुन दादा गोळे साहेब, मी विनंती करे अर्जुन दादा या आपण व्यासपीठावरती येतात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सेकंड आणि थर्ड क्रमांकाचं प्राइज ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते अर्थातच अर्जुन दादा गोळे यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम दादा. पहिल्या बॉलवर एनडीच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केले गेले. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एनडीचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. दिशा भरकटली. या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. इथे पहा चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बॉल हाताला. चांगला बॉल वाईड यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. पहिला बॉल एनडीच्या माध्यमातून अप्रतिम हाताला. पहिला बॉल अप्रतिम. दुसरा बॉल लाईन पुन्हा एकदा दिशा भरकटली. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज एनडीला. 11 बॉल 48 रनची गरज. हातामध्ये नाही तर पायामध्ये बेड्या टाकाव्या लागतील फलंदाजाच्या. इथे फलंदाजाला रोखायचं असेल आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलं. 11 बॉल 48 धाबांची गरज आहे. इथे पहा थोडासा बाहेर टाकलेला बॉल स्विंग अँड मिस पाहायला मिळतो. डॉट बॉलचे आपल्याला सांगतात पाहायला मिळेल. गुडलाईन स्पॉट वरती अगदी ओव्हर पिच बॉल इथे पाहायला खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरती प्रयत्न फसला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉट बॉल पाहत असताना आपण पाहिलं गेलं तर इथे छोटासा बदल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 10 बॉल मध्ये 48 रन. चला फर्स्ट एड किट आहे का प्लीज? आपण असेल तर प्लीज अतिरिक्त खेळाडू फर्स्ट एड किट घेऊन जा प्लीज. थोडीशी दुखापत झाली. पहा राहुल सर, अशा संकल्पना आपण पाहतोय स्पर्धेमध्ये कुठेच कमी काही नाहीये. म्हणजे कोणाला लागलं लगेच फर्स्ट एड किट आणि फर्स्ट एड किट घेऊन जाणारा युवा खेळाडू पहा लगेच मैदानाच्या आतमध्ये तत्पर सेवा आपण पाहू शकता. त्याच्याकडे एकदा कॅमेरा फिरवा. ओम साई एमटीसी टीम काय काम केलं या खेळाडूने. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकाला पाणी देण्यापासून प्रत्येकाची कोणतीही गोष्ट सांगितली त्याने नाही म्हणलं हा त्याच्या तोंडामधून शब्द आलेला नाहीये. सकाळपासून आपण पाहतोय आणि फर्स्ट एड किट लागलं लगेच मैदानाच्या आतमध्ये गेलाय. या छोट्या खेळाडूसाठी प्रेक्षक वर्गाने एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. गणेश बोत्रेसाठी अप्रतिम काम केलंय, त्याच्या माध्यमातून दर्जेदार काम केलंय. पाणी देण्यापासून प्रत्येकाला प्रत्येक लागणारी गोष्ट पोहोचवण्याचं काम गणेश बोत्रेच्या माध्यमातून. जिथे कमी तिथे गणेश बोत्रे हे नाव या स्पर्धेमध्ये या मैदानावरती पाहायला मिळालंय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार येतोय. काही टायमिंग होतं. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 9 बॉल मध्ये आता मात्र 42 रन पूर्ण करायच्या. मॅच मध्ये हार मानण्यासाठी अजून तयार नाही शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स. हार मानणार नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे म्हणून म्हणलं जातं. खरं तर प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत समोरच्याला वाटत नाहीये की आपण अजून आपल्याला चांगले प्रयत्न करावे लागतील. कारण समोरचा संघ सुद्धा अजून हार मानायला तयार नाहीये. बॅटिंग करणारा संघ अजून चढाईवरती चढाई करत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चित्र पहा. इथे विजय पाहुले सरांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. आज थोडेसे नाराज असतील जरूर, कारण प्रत्येकाला अपेक्षा होत्या आणि आज अपेक्षा भंग नाही म्हणता येणार, पण एखादा दिवस असतो खरा. पुन्हा एकदा पहा. सो इलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुक लाईक लुकिंग अ वाव. इट्स षटकार. अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. इथे पुलचा पॉवरफुल स्ट्रोक संदीपच्या बॅट मधून आपण पाहतोय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. इथे अप्रतिम दर्जाचा गगनचुंबी हाईट्स हाय आणि हँडसम दाखवणारा षटकार पाहायला मिळाला. 43 धाबा धावफलकावरती 8 बॉल 36 धाबांची गरज. सामन्याचे चित्र बदलून टाकलं फलंदाज संदीपने, कारण आम्हाला विजयाचा दिवा लावायचा आहे.
हे प्रात्यक्षिक डोळ्यासमोर ठेवून एक चांगला खेळ या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल मध्ये अजूनही 36 रनची गरज आहे. हे 2 बॉल देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. संदीप मात्र खऱ्या अर्थाने तारणार ठरला आतापर्यंत आपल्या टीम साठी. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न एनडीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. इथे पाहायला गेलं तर कमबॅक दाखवला आणि सेटबॅक करायचं असेल तर कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं आणि आता इथे गोलंदाजानं कमबॅक दाखवलंय. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. एक सेट करायला पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 6 षटकार. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. पंचांचा इशारा आलाय. वाईट +4 टोटल 5 रन ऍड होतात. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलून टाकलं. 7 बॉल आणि आता मात्र 31 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला ना तर कुठेतरी दबाव वाढताना पाहायला मिळेल. ही चूक किती महत्वाची आहे येणारा काळ जरूर सांगेल. सोने पे सुहागा इथे पाहायला मिळालं. अगदी एसटी रक्षकाने चूक केली. पाठीमागे बॅकअप नव्हता. बॉल वेगाने निघून गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आता समीकरणाचा विचार केला. 7 बॉल 31 धाबांची गरज. एक षटकाराला मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. समोरच्या दिशेला मोठा स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. पकडलाय दर्जेदार खेळ. संपलाय फलंदाजाचा इथे खेळ. फलंदाज बाद. एक चांगला झेल पकडला अमित मस्करने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. पाटण तालुक्याचा चिता म्हणून देखील अमित मस्करची ओळख आहे आणि एक चांगला झेल त्याने मात्र खऱ्या अर्थाने पकडला. 6 बॉल आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला 31 रनची गरज. 5 षटकाराने 1 धाव. आपण इन ऍड ऍक्शन मध्ये आपण पाहतोय अगदी संघाचे संघमालक अजित वरे साहेबांना आपण बॅटिंग साठी पाहतोय. अनेक चिते आपण पाहतोय कराड मध्ये. पाहू शकता एक आकर्षक कॅश प्राइज आहे. अजित वरे साहेबांनी जर प्रत्येक षटकारांसाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून 51 रुपयांचं कॅश प्राइज आहे. इथे अगदी पाहायला लागलं तर लग्नात गेल्यानंतर जो आहेर दिला जातो तसं इथे एक पारितोषिक आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. 6 बॉल 31 धाबांची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती अर्थातच प्रिन्स ऑफ द नवी मुंबई मयूर आपण पन्हाळकरला पाहतोय. 6 बॉल मध्ये 31 रनची गरज अजूनही आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 5 षटकार या सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकतात परंतु गोलंदाजीच्या मार्कवर तेवढाच ताकदीचा खेळाडू मयूर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल उंची चांगली होती. जसा टप्पा पडला एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. इथे पहा म्हणलं जातं शराब पिवो तो डान्सर, सिगारेट पिवो तो कॅन्सर, अतिरिक्त ऊपर से गया तो बाउन्सर पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून बॉल निघून गेला वेगाने. या मोमेंटला आणखीन एक दर्जेदार बॉल पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडलाय ना थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळालाय. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचे येताना पाहायला मिळतात. इथे दर्जेदार गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मुखामधून अगदी ग्रंटिंग साऊंड अगदी खांद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पहा इथे खर्रा बॉल राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. इथे थोडस अंतर कमी झालंय. 4 बॉल अजूनही 30 धाबांची गरज. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाजा मयूर पन्हाळकरला. 4 बॉल मध्ये अजूनही 30 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉल आणि आता मात्र 30 रन. स्पष्टपणे विजयाच्या उंबरट्यावर आहे दोस्ती 11 32 शिराळा आणि त्यानंतर उत्साह तुम्ही पाहताय. संघ व्यवस्थापक विजयजी रेटरेकर त्याचबरोबर संघ मालक आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब, रामदादा यमगर साहेब व त्यांची संपूर्ण सहकारी कुठेतरी उत्साहामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. झेल ड्रॉप पाहायला मिळालाय. का संघ व्यवस्थापन सेलिब्रेशन करणार नाहीये? ही अभिमानाची स्पर्धा आहे. ही मानाची स्पर्धा आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपला संघ जर आपण क्वालिफायरच्या रेस मध्ये राहतोय ही या संघासाठी अभिमानाची गोष्ट राहिली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आपण पाहतोय.
अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला हा झेल पकडलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 29 रन ची गरज आहे. चला नेक्स्ट बॅट्समन. एक बॉल मध्ये 29 रनची गरज. विजयाचं दार उघडलंय सध्याच्या घडीला. टीम तिसरी मॅच विजय होईल का इथे पाहायला गेलं तर दोस्ती 11 32 शिराळा संघ अजूनही विचार केला. एका बॉलचा खेळ बाकी, 29 धाबांची गरज आहे. आणि प्रवास जर पाहिला ना शरण्या सुरवीर अर्णव स्पोर्ट्सचा 3 मॅच मध्ये आपण पाहिला गेलं तर 2 मॅच कंप्लीट झालेल्या आहेत. एका मॅच मध्ये टाय, दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत आणि तिसऱ्या मॅच मध्ये आता आपण इन ऍक्शन मध्ये अगदी पराभवाच्या उंबरठ्यावरती संघ पाहायला मिळतो. दोस्ती 11 32 शिराळा संघाचा विचार केला. पहिल्या मॅच मध्ये विजयी, दुसऱ्या मॅच मध्ये विजय, तिसऱ्या मॅच मध्ये पराभूत आणि आता चौथी मॅच आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो. इथे सेलिब्रेशन. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, टिपला हा झेल आणि 3 सामने आतापर्यंत जिंकलेत. दोस्ती 11 32 शिराळा या टीमच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन विजयजी रेटरेकर, त्याचबरोबर शंकरदादा मोहिते साहेब, आदरणीय रामदादा यमगर साहेब आणि संपूर्ण दोस्ती 11 32 शिराळा टीम. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र ज्या खेळाडूने बदललं आणि आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर आपल्या टीमसाठी महत्वाच्या क्षणी विजयामध्ये एक तारणारा पद्धतीची कामगिरी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.